नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद यशोदा संपत मगर आपल्या सर्वांचं यशोदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण इंडियन पॉलिटी या विषयामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर सर्वप्रथम राज्यघटना म्हणजे काय? तर राज्यघटना म्हणजे एखाद्या देशाच्या शासन व्यवस्थेचे मूलभूत नियम, जे सरकार कसे चालवायचे, नागरिकांचे हक्क व कर्तव्य काय असतील हे ठरवतात. राज्यघटना ही देशाची कायदेशीर बांधणी आहे. तर जी भारतीय राज्यघटना आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भारतीय राज्यघटना म्हणजे भारतीय देशाच्या प्रशासनाची, कायदेकानूनीची आणि नागरिक हक्काची मूलभूत चौकट. ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली. पुढे भारतीय राज्यघटनेबद्दल मी आपणास राज्यघटनेची वैशिष्ट्य सांगतो. तर भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे. एक, भारतीय राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे, म्हणजे ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. संघराज्यात्मक रचना. भारतामध्ये जसं 2 द्विशासन प्रणाली आहे, जशी केंद्र शासन प्रणाली आणि राज्य शासन प्रणाली. तिसरी वैशिष्ट्य आहे लोकशाही. भारत हा एक लोकशाही देश आहे, जिथे जनतेद्वारे प्रतिनिधी निवडून कायदेमंडळात पाठवले जातात. धर्मनिरपेक्ष. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, जिथे विविध धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. पुढचं वैशिष्ट्य आहे न्यायिक स्वतंत्रता. न्यायिक स्वतंत्रता म्हणजे भारतात न्यायालयावर कुठल्याही दुसऱ्या यंत्रणेचं दडपण नाही. न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि न्यायालय हे स्वतंत्र असून सरकारपासून स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. पुढे मूलभूत हक्क. जसं भारतात नागरिकांना राज्यघटनेने वेगवेगळे मूलभूत हक्क दिलेले आहेत, जसे की बोलण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, असे विविध अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत. पुढे विविधता आणि एकता. जसं आपल्याला माहिती आहे, भारतात विविध जातीचे लोक राहतात, विविध संस्कृती आहे, विविध धर्म आहेत, विविध भाषा आहे. हेच भारतीय विविधता आणि एकताचे उदाहरण आहे. हे आत्ता झाले भारतीय राज्यघटनेचे एक्सप्लेनेशन. पुढे आपण कलमाबद्दल माहिती जाणून घेऊ. तर राज्यघटनेत एकूण सुरुवातीला 395 कलमे होती व आज अनेक सुधारणा व अमेंडमेंट झाल्यामुळे त्यात सुधारणा झालेली आहे. तर मूळ संविधानात 1950 साली 395 होती, तर सद्यस्थितीत 470+ कलमे झालेले आहेत. ती दुरुस्तीमुळे वाढवलेले आहेत. तर ही कलमे 25 भागामध्ये विभागलेले आहेत. तर आता आपण कलमांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर कलम नंबर 1, नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन, म्हणजेच भारत आणि संघराज्य. जसं आपल्याला माहिती आहे, भारतात विविध राज्य आणि विविध संघराज्य आहेत. म्हणजे भारत म्हणजे राज्याचा एक संघ आहे, म्हणजेच अनेक राज्यांची संघटना करून भारत बनलेला आहे. भारत आणि इंडिया हे दोन्हीही अधिकृत आहेत. संघराज्य का म्हणतात भारताला? कारण भारत हा युनिटरी नव्हे तर संघराज्य आहे. हे संघराज्य संविधानामुळे अस्तित्वात आलेले आहे, कोणत्याही राज्याच्या करारावर नव्हे. भारतातील क्षेत्रफळ. या कलमानुसार भारताचे क्षेत्रफळ हे त्यात समाविष्ट राज्य व केंद्रशासित प्रदेश मिळून बनवलेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, भारत ही एक अखंड राष्ट्र आहे आणि कोणतेही राज्य भारतातून वेगळे होऊ शकत नाही. कलम 2, ॲडमिशन और इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट, म्हणजे नवीन राज्याचा समावेश. या कलमाचा असा अर्थ होतो की संसदेच्या अधिकारात आहे की ती नवीन राज्यांना भारतात समाविष्ट करू शकते किंवा नवीन राज्य स्थापन करू शकते. उदाहरणार्थ 1950मध्ये सिक्कीमचा समावेश झाला. पुडुचेरी, गोवा यांचा विलिनीकरणानंतर समावेश झाला.
यात फक्त अट ही एकच आहे की संसदेला कायद्याद्वारे हे करावे लागते आणि राष्ट्रपतीच्या संमतीनेच हे विधेयक मांडले जाते. कलम 3, फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन ऑफ एरिया बाउंड्रीज और नेम्स ऑफ एक्झिस्टिंग स्टेट, म्हणजे राज्यांची रचना, सीमा व नावात बदल. या कलमाचा असा अर्थ आहे की संसदेच्या अधिकारात आहे की नवीन राज्य तयार करू शकते, राज्य विलीन करू शकते किंवा विभाजित करू शकते, राज्याची सीमा बदलू शकते आणि राज्याचे नाव बदलू शकते. तर ही प्रक्रिया करण्यासाठी संसदेला कायदा करावा लागतो. त्यामध्ये राष्ट्रपतीला त्या राज्यांच्या विधिमंडळाचा अभिप्राय घ्यावा लागतो, पण तो राष्ट्रपतीवर बांधील नसतो. पुढे कलम 4 पाहू. लॉज मेड अंडर आर्टिकल 2 अँड आर्टिकल 3 टू प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ द फर्स्ट अँड द फोर्थ शेड्यूल अँड सप्लिमेंट इन्सिडेंटल अँड कन्सिक्वेन्शियल मॅटर्स. याचाच अर्थ असा आहे की कलम 2 व कलम 3 अंतर्गत कायद्याचे परिणाम. तर कलम 2 व 3 नुसार राज्यात काही बदल केलेले आहेत. हे बदल आहेत: पहिल्या अनुसूचित म्हणजे शेड्यूल 1 मध्ये भारतातील राज्यांची यादी सुधारू शकते. 2, चौथ्या अनुसूचीतील शेड्यूल IV म्हणजेच राज्यसभेतील सदस्य संख्येत बदल होऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही मला हा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगा की राज्यसभेमध्ये एकूण किती जागा आहेत, एकूण किती सीट्स आहेत, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुढे हे बदल राज्यघटनेच्या दुरुस्तीप्रमाणे आर्टिकल 368 मध्ये गणले जात नाहीत, तर ते सामान्य कायद्यानेच होऊ शकतात. हे जे मी तुम्हाला सांगितले आहेत कलम 2 व 3 नुसार राज्यात केलेले बदल हे सामान्य कायद्याने केले जातात, ना की आर्टिकल 368 ने. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 4 कलम आपले झालेले आहेत, ते युनियन अँड टेरिटरीमधले आहेत. पुढे आपण नागरिकत्वासंबंधित कलमे पाहू. तर त्यामध्ये कलम नंबर 5 आहे भारतीय नागरिकत्वाचे हक्क, म्हणजे सिटिझनशिप ॲट कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. या कलमानुसार 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाल्यावर खालील प्रकारच्या व्यक्तींना भारतात नागरिकत्व मान्य झाले. 1, जो भारतात जन्माला आला. 2, ज्याचे आईवडील भारतात जन्माला आले. 3, जो 26 जानेवारी 1950 पूर्वी किमान 5 वर्षे भारतात राहिला आहे. याचा अर्थ असा होतो की ज्याचं भारताशी घनिष्ठ नातं होतं आणि जे भारतात राहत होते त्यांना भारतीय नागरिकत्व स्वयंचलितरित्या देण्यात आलं. पुढे कलम 6, राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन हू हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान, म्हणजेच भारतात स्थलांतरित झालेले पाकिस्तानी नागरिक. राईट ऑफ सिटिझन्स ऑफ सर्टन पर्सन्स हू हॅव मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान. हे कलम विशेषतः भारत पाकिस्तान फाळणीनंतर भारतात स्थलांतरित केलेल्या लोकांसाठी आहे. जो व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आला आणि कायमस्वरूपी इथेच राहिला त्याला नागरिकत्व मिळेल. 2, जो 19 जुलै 1948 नंतर भारतात आला त्याला नागरिकत्वासाठी प्रवासी परवाना घेणे आवश्यक होते. 3, जो परत पाकिस्तानात गेला आणि पुन्हा भारतात आला त्याला योग्य अधिकाऱ्याकडून परवानगी आवश्यक होती. उद्देश हाच की स्थलांतरित लोकांना नागरिकत्व योग्य पद्धतीने नोंदणी करून अधिकार देणे. कलम 7 आहे राईट ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन मायग्रेंट्स टू पाकिस्तान, म्हणजेच पाकिस्तानात स्थलांतर करणाऱ्या लोकांचे नागरिकत्व. या कलमानुसार जो व्यक्ती भारत सोडून पाकिस्तानात गेला आणि त्यानंतर पुन्हा भारतात आला त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही जोपर्यंत सरकारने विशेष परवानगी दिली नाही तोपर्यंत. महत्त्वाचं असं आहे की कलम 6 हे भारतात आल्यावर आणि कलम 7 हे भारतातून पाकिस्तान गेल्यावर लागू होते. पुढे कलम 8, राईट ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की परदेशात राहणारे भारतीय वंशाचे लोक. हे कलम परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांबद्दल आहे. ज्या लोकांचे आई वडील किंवा आजी आजोबा
भारतात जन्मले आहेत आणि ते लोक भारताबाहेर उदाहरणार्थ फिजी आफ्रिकामध्ये राहतात. त्यांनी भारतीय राजनैतिक व प्रतिनिधिकामार्फत म्हणजेच दूतावास व कॅन्सुल यांच्याकडे अर्ज केला तर त्यांना नागरिकत्व दिले जाऊ शकते. उदाहरणार्थ 1950मध्ये लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने अर्ज करून नागरिकत्व मिळू शकतो. त्याला म्हणजे 1950च्या वेळी त्या ड्युरेशनमध्ये जर एखादा व्यक्ती हा भारतामध्ये राहत असेल तर त्याला त्यामुळे मिळू शकते. मित्रांनो, आपल्यामधलं कोणी मला सांगू शकता की भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? जर आपल्याला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करून सांगा. पुढे आपण पाहू कलम 9. दुहेरी नागरिकत्व बंदी म्हणजेच पर्सनल व्हॉलेंटरी एक्वायरिंग सिटिझनशिप ऑफ फॉरेन स्टेट नॉट टू बी सिटिझन म्हणजेच दुहेरी नागरिकत्वावर बंदी. जर एखाद्या भारतीय नागरिकाने इच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले तर त्याला भारतीय नागरिकत्व आपोआप गमवावे लागतात. कारण आपल्या देशात एकच नागरिकत्व आहे. आपल्या देशात आपण फक्त जसे म्हणतो की मी भारताचा नागरिक आहे आणि आपण आपल्या राज्याच्या संदर्भात जेव्हा म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की आपण महाराष्ट्राचे किंवा गुजरातचे किंवा दुसऱ्या इतर राज्याचे आपण रहिवासी असतो. नागरिक तर फक्त आपण आपल्या देशाचेच असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. महत्त्वाचे म्हणजे भारतात दुसरे नागरिकत्व मानलेच जात नाही. दुहेरी नागरिकत्व मानले जात नाही. कलम 10 आहे कंटिन्युअन्स ऑफ द राईट ऑफ सिटिझनशिप. तर नागरिकत्वाचे निरंतर अधिकार. या कलमानुसार जोपर्यंत संसदेने नागरिकत्वासंबंधी वेगळा कायदा केला नाही तोपर्यंत कलम 5 ते 9 नुसार मिळालेलं नागरिकत्व हे वैध राहील. म्हणजेच संविधानात दिलेले नागरिकत्व कायम राहते जोपर्यंत संसदेकडून मागे घेतले जात नाही, हे असं मत आहे. पुढे कलम 11. संसदेला अधिकार आहेत म्हणजेच पार्लिमेंट टू रेग्युलेट द राईट ऑफ सिटिझनशिप बाय लॉ. या कलमानुसार भारतीय संसदेला पूर्ण अधिकार आहे की ती नागरिकत्वासंबंधी कायदे करू शकते. नागरिकत्व कसे द्यायचे, कसे काढून घ्यायचे, कोण पात्र आहे इत्यादी सर्व बाबतीत. यावरून आपल्याला कळतं की संसद ही सर्वोच्च आहे. त्याला पूर्ण अधिकार आहेत की एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व काढून घ्यायचं किंवा त्याला द्यायचं किंवा कोण पात्र आहे किंवा कोण अपात्र आहे, या सर्व गोष्टीचा अधिकार संसदेला आहे. उदाहरणार्थ भारतीयाचं नागरिकत्व अधिनियम 1955 म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट 1955 हाच आहे. तर मित्रांनो, हे झाले आपले 11 कलम, ज्यात पहिले 5 होते युनियन अँड इट्स टेरिटरी आणि पुढचे 6 होते सिटिझनशिपबद्दल. तर आमचा आजचा हा संविधानाचे कलमे ह्यावरचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जे मी काही प्रश्न तुम्हाला विचारलेत त्यावरही तुम्ही कमेंटमध्ये उत्तरं द्या. मी आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ जरूर आवडला असेल. तुम्हाला आज जे शिकवलेलं आहे ते जरूर आवडलं असेल. तर असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. मी विनोद मगर आपल्या सर्वांची आता रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.